आत्ता गेल्या महिन्यात पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये 19 फेब्रुवारीला असा लेखी आदेश काढला गेला की फक्त मराठा समाजाच्या मुलांना शिवजयंतीची सुट्टी असेल. आत्ता 14 एप्रिलला त्याच कॉलेजमध्ये दुसरा लेखी आदेश काढला गेला की फक्त आंबेडकराईट मुलांना सुट्टी असेल. बाकी सर्वांनी कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये हजर राहायचं, सर्वांची तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये जातीवरून फूट अशी व्यवस्था पाडते आहे, ज्याला कायद्याची कुठलीही संमती नाही, पण तरीही हे केलं जात आहे. नॅशनल हॉलिडेच्या दिवशी सुद्धा हॉलिडे नाही मुलांना, कारण त्यातून फूट पाडली जाते ना, हे वेगळे आम्ही वेगळे असं काहीतरी दाखवायचं आहे म्हणून हे केलं जात आहे. हे आज खडबडून जागं होण्याची वेळ आहे. आणि त्यांना हे जे वाटतं की हे संविधान संविधान करणारे एक दिवशी गप्प बसतील, काय असं त्याच्यामध्ये जी चेष्टा चालते, जी टिंगल चालते, ते काय आहे, त्या संविधानातली मूल्य आणि त्याचं महत्व काय आहे. एक छोटीशी हिंदी कविता आहे, ती मूल्य सांगतायत. मैं कोई मुल्क नहीं हूं कि जला दोगे मुझे, कोई दीवार नहीं कि मिटा दोगे मुझे, कोई सरहद भी नहीं हटा दोगे जिसे. ये दुनिया का जो पूरा नक्शा अपनी मेज पर तुमने बिछा कर रखा है, इसमें कावाक लकीरों के सिवा कुछ भी नहीं है. तुम मुझे इसमें कहां ढूंढ रहे हो. मैं एक अरमान हूं दीवानों का, सख्त जा ख्वाब हूं कुचले हुए इंसानों का. लूट जब हद से सिवा होती है, जुल्म जब हद से गुजर जाता है, मैं अचानक किसी कोने में नजर आता हूं, किसी सीने में उभर आता हूं. आज से पहले भी तुमने मुझे देखा होगा, कभी मगरिब में, कभी मशरिक में, कभी शहरों में, कभी गांवों में, कभी बस्ती में, कभी जंगल में. मेरी तारीख ही तारीख है, मेरा कोई ज्योग्राफिया नहीं. और तारीख भी ऐसी जो पढ़ाई तो नहीं जाती, लेकिन फिर भी लोग छुप छुप कर पढ़ते हैं. मैं कभी मैं गालिब, कभी मगलूब हुआ. कातिलों को कभी सूली पर चढ़ाया मैंने, और कभी आप ही मसलूब हुआ. फर्क सिर्फ इतना है, कातिल मेरे मर जाते हैं, मैं न मरता हूं न मर सकता हूं. हे ते आपलं संविधान आहे, जो ना मरता है न मर सकता है. आणि हे यांना ठणकावून सांगायची वेळ आलेली.